मध्ये काम करतो आणि तिथं आल्यावर मला 1 महिना 10 दिवस झाले आणि 1 महिना 10 दिवसात साधारण माझं 60 किलो वजन कमी झालेलं आहे. तसंच मी इथं आल्यापासून नेहमीच 2 याला तर फर्स्ट आणि सेकंडचं वर्कआउट नेहमी करतो. कधी भेटले तिसरं पण करतो. कारण मी याच्यापूर्वी इथं यायच्या पूर्वी 3 महिने बेडवरती होतो. माझ्या गुडघ्यांना तकलीफ होती. गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. त्यामुळे तरी पण मी रिझल्ट आलो साहेबांच्या ऑपरेशन करण्याची गरज नाही तुमचं टेस्ट आणि तेव्हा माझे माणसं सर्व मला घेऊन आले त्यानंतर दुसरी गोष्ट माझ्या मणक्यामध्ये 8 गॅप आहे. 8 गॅप आहे. तेव्हा मणक्याचा दोष आहे. तरी पण आता जवळ 80% माझा दूर झालेला आणि कसं एवढं झालं म्हणजे सर व्हिडिओ बंद करून बोला. कॅमेरा बंद करून बोला. असं या ठिकाणी आपण त्याचा रिझल्ट ऐकला असेल. त्याचे ग्रेट वेलनेस कोच सन्मान ऑफिसर आणि त्यांचे स्टाफ मेंबर आहेत. फर्टिलायझर कंपनीमध्ये चालत आहे आणि वर्ष 55 आता पूर्ण होईल असे ते बोलले. खरोखरच छान रिझल्ट आहे आणि आपण त्यांनी सर्वजण त्यांना क्लॅपिंग करूया. यस गावडे सर, सर्वांनी क्लॅपिंग करायचं आहे. त्याच्या हिमतीला आपण दाद देऊया. यस आप सगळे यानंतर आपण जाणार ग्रेट वेलनेस कोच सन्मान्य कविता मॅम महाले सर. यस सर, आरोग्यावर बोलू पण. यस, या ठिकाणी गावडे सरांचा वर्कआउट कसा वाटला आपण त्यांना अभिनंदन करायचं. खरोखर आपलं ड्रायव्हर आहे, प्रत्येक जण आहे मला एवढं प्रत्येकाचं कौतुक करा तेवढं थोडं आहे. येस मॅम. ग्रेट मॉर्निंग सर्वांना. मी कविता म्हणाले. मी बाय प्रोफेशन 80 डेज वर्किंग ऍज अ सुपरवायझर आहे हैदराबाद कल्याण विभागाला. आदिवासी भागात काम करते रोज डेली. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ कमीच मिळतो, पण तरी त्या सगळ्या कामातून सकाळी 1 तास खास या कामासाठी मी करते. तर ते आमची भूमिका आपण नेहमी. आवाज येतोय सर? येतो, छान येतोय, बोलत राहा, कंटिन्यू. हा सर, खूप छान केलं सर. आज ते नवीन होते तरी पण त्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि आम्ही त्यांच्या सोबत करण्याचा खूप आमचा म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं की नवीन सदस्य पण एवढ्या फास्ट मध्ये करतात. त्याच्यामुळे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करेल. आणि मी खास इथे येण्याचं कारण म्हणजे माझं थोडस 65+ वेट होतं, आता 55 आहे. त्याच्यामुळे मी आता नॉर्मल वेटला आलेले आहे आणि नेहमीच आमचं सकस आहार पण चालू आहे. सकस आहारामुळे स्वतःमध्ये खूप छान एनर्जी राहते, कारण आम्हाला तर खूप फिरतीचं काम असतं डेलीचं. त्याच्यामुळे एनर्जी टिकून राहण्यासाठी खूप छान आहे. आणि मी बहुतेक लोकांना सांगते आणि हे या ट्रॅकला येण्यामागे उद्देश इतकाच आहे की आपलं शारीरिक हालचाल आणि शारीरिक व्यायाम हा व्यवस्थित राहावा. आपलं आरोग्य छान राहील आणि जर आपल्याला पुढे छान जगायचं असेल, हेल्दी राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर हा एक ट्रॅक छान आहे. त्याच्यामुळे मी जवळजवळ 2 एप्रिल 2024 ला जॉईन झाली आणि आजपर्यंत मी आहे यापुढे या टॉलला टिकून राहणार आहे. आता माझे मिस्टर 15 दिवस होऊन गेलेले आहेत. 1 तारखेला जॉईन झालेले आहेत. आजपर्यंत करतायत. 21 दिवसाची चाचणीमध्ये भाग घेतलेले आहे आणि त्यांचं जवळजवळ 70 किलो होतं. त्यांना 10 किलो अजून कमी करायचे. 15 दिवसामध्ये मॅम किती कमी झालं सरांचं? 2.5 किलो केलंय सर. अभिनंदन सर. यस, आणि तुमच्या हिमतीला किंवा तुमच्या जिद्दीला सलाम आहे सर. तर बरेच दिवस टिकून आहेत आणि तुम्ही त्यांना साथ देता आणि समोर येऊन तुम्ही वर्कआउट करतात. खरोखर आप ग्रेट हो सर. यस, यस, तुम्ही सुद्धा परवा मॅडमच्या बरोबर रिलेशनशिप केलेली आहे. येस सर, थँक्यू सर. यानंतर आपण जाणार. यस सर. त्यांना पण आवडतं ते माझ्या
सकाळी उठतात आधी सगळी तयारी करून ठेवतात. आता त्यांना माझ्यापेक्षा जास्त घाई असते. सवय झाली सर. यस, या सर्वांचं राज काय आहे मॅम सगळ्यांचं? ही जी आपली एनर्जी निर्माण होते किंवा आपलं जे प्रतिकार क्षमता वाढेल आहे यात राज काय? यस, कशाची एनर्जीचा राज बघ. यस, सरांची आपल्या सर्वांच्या जी एनर्जी वाढेल आहे त्याचा राज सांगा मॅम. एनर्जी ड्रिंक घेण्याचा उद्देशच इतका छान आहे की ज्या आधी आपण एक ग्लास घेतो त्यावेळेस कधी कधी बघा मी नवीन जेव्हा 10 दिवस करत होती विदाउट एनर्जी ड्रिंक आणि त्याच्यामुळे काय होतं की लवकर थकवा जाणवत होता आणि केल्यासारखं समाधान पण होत नव्हतं. कारण आपण ज्या वेळेस वर्कआउट करतो त्यावेळेस घामाबरोबर आपले खूप चांगले बॅक्टेरिया सगळे बाहेर पडतात. त्याच्यामुळे आपण खूप थकून जातो. तर तो थकवा येऊ नये त्यासाठी ते खूप छान एनर्जी ड्रिंक आहे आणि सोबत हा सकसार. हा घेण्यामागे उद्देश इतकाच आहे की तुम्ही दिवसभर काम करता, तुमच्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत आपल्या खूप अवयव असतात जे आपल्याला बाहेरून दिसत नसतात पण ते पण थकलेले असतात. त्यांना आपण पाहिजे तेवढं फूड बाहेरून देऊ शकत नाही. म्हणजे आता वजनाबरोबर तितकं प्रोटीन गेलं पाहिजे शरीरामध्ये असं WCD आपलं म्हणतंय आरोग्य खात्यात. मी त्या खात्यात असल्यामुळे मला माहित आहे की आपल्या शरीराला जितकं आवश्यक घटक पाहिजे प्रोटीन पाहिजे ते आपण घेत नाही. तर त्यासाठी एक छान आहे. मी सगळ्यांना सांगेल की सकसार का घ्यावा. तुम्ही दिवसभर जितकं काम करता त्या कामाबरोबर जितकं जेवण करता त्या जेवणातून जितकं प्रोटीन तुम्हाला मिळालं पाहिजे तितकं मिळत नाही. ते मिळण्यासाठी तुम्हाला हा एक छान सकसार आहे. फार काही कॉस्टली नाही, प्रत्येकाला परवडेल असं आहे. त्याच्यामुळे तो आपण असं बाहेर गेलो दवाखान्यामध्ये तर एक साधारण तपासणी केली तरी आपले एका तासामध्ये तितके पैसे सहज निघून जातात. मग त्यापेक्षा तुम्ही जर आहार घेतला तर तुम्हाला दिवसभर मध्ये एनर्जी टिकून राहील आणि तुमच्या शरीरामध्ये एक पोषण तयार होईल. ती ऊर्जा ते पोषण टिकून राहण्यासाठी सकस आहार खूप शरीरासाठी महत्वाचा आहे. बहुतेक वेळा मी सगळ्यांच्या तोंडातून ऐकते की अमृततुल्य आहे असं म्हणतात. तर हे खरंच अमृततुल्य आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा जाता लोक चहाला नाव ठेवतात की सगळं अमृततुल्य घ्या अमृततुल्य घ्या. तर चहा पण शक्यतो घ्या ज्याला आवड असेल. मला आवडतं चहा. मी ऑफिसमध्ये काम करते तर आम्हाला दिवसातून एक वेळा चहा घ्यावाच लागतो. सगळे घेतात. चहाचं एक लिमिट असतं. तुम्ही घ्या. इतका घेत असेल तर थोडं प्रमाण कमी करा आणि थोडी साखर कमी करा म्हणजे हळूहळू त्याचं प्रमाण कालांतराने कमी होईल. आणि सकस आहार आपल्या शरीरात असल्यामुळे शक्यतो आपल्याला ही इच्छा पण होत नाही जास्त घेण्याची. आमच्या फॅमिलीमध्ये एक वेळा चहा होतच नाही आणि घेतला तर आम्ही ब्लॅक टी घेतो. त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. आणि सकस आहार खूप चांगला आहे तुमचं शरीर तुमचं स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी आणि तुम्ही नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड प्रोडक्ट. थँक्यू सर. यस मॅम. आवटी सर कॅमेरा प्लीज. ग्रेट लीडर सन्माननीय RK आवटी सर. यस, बहुतेक ड्युटीवरती आहेत. चालू आहे त्यांचं. बघा या ठिकाणी आदरणीय कविता मॅम महाले सर जबरदस्त रिझल्ट आहे. यस सर, तुमच्या जोडीला माझा सलाम आहे. यस, आप ग्रेट हो सर. यस, ग्रेट मॉर्निंग. फार छान असं वर्कआउट केलेलं आहे. स्पॉटलाइट आणि सगळ्या स्पॉटलाइट लिडरने फार छान वर्कआउट केलेलं आहे आणि महाले जोडीचं फार छान एक नंबर करतात. डेली न चुकतात. फार जबरदस्त रिझल्ट आहे. आणि आज खरं म्हणजे गावडे सरांकडे बघून मला पण जरा थोडासा हेवा वाटतो की मी सुद्धा त्यांच्या एवढं नाही वर्कआउट केलं. दिवसातून न चुकता 21 दिवसाच्या याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. प्लस वय वर्ष 55 आहे. त्या 55 वर्षामध्ये सुद्धा दररोज कंटिन्युअसली 3 बॅच करतात. 3 टाइम सकस आहार घेतात आणि 1 महिना आणि जवळजवळ 8 दिवसांमध्ये त्यांनी जवळजवळ आता 7.5 ते 8 किलो. आज शेवटचा दिवस आहे, 21 तारीख आहे. दुपारनंतर त्यांचं प्रॉपरली व्हिडिओ करून प्रॉपरली वजन त्यांना रेकॉर्ड करायचं आहे. आणि म्हणजे या वयामध्ये सुद्धा जिद्द जी बोलतो ना माणसाची ती खरंच बघण्यासारखी आहे. गॅप आहेत मणक्यामध्ये, गुडघ्यामध्ये सुद्धा ऑपरेशन चेक केलेलं असताना सुद्धा त्यांनी फार छान पद्धतीने वर्कआउट केला. म्हणजे हे लाजिरवाणं आहे. म्हणजे एक प्रकारे यंग म्हणजे आपण स्वतःला यंग जरी आता म्हटलं तरी एक थोडीशी कानशिरात बसल्यासारखं त्यांचा वर्कआउट झालेला आहे की ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत. जे एक्सक्युजेस लोक देतात ना की माझ्याकडे वेळ नाही आहे, टायमिंगला हे नाही आहे, त्याबद्दल मला कधी कधी हसावंसं वाटतं की खरंच
आता जर नाही वेळ दिला तर भविष्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी म्हणजे मी पर्सनली कोणाला बोलत नाहीये, परंतु दवाखान्याचे आणि हॉस्पिटलचे दरवाजे आपल्यासाठी नक्की कायमचे खुले राहू शकतात जर आता तुम्ही स्वतःच्या आरोग्याला जर नाही वेळ दिला. कारण कसं आहे, हे सुद्धा 3 महिने हॉस्पिटलमध्ये आलेले आहे. त्यांना अगोदर मी 6-7 महिन्यापूर्वी सांगितलं, पण कसं आहे हॉस्पिटलमध्ये गरजच आहे का गेल्याशिवाय तुम्ही व्यायाम करावा का हा स्वतःचा प्रश्न विचारावा. कारण फार गरज आहे. कारण लाईफ मध्ये तुमच्याकडे पैसा आहे, वेळ आहे, दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा जोपर्यंत तुमचं जे आरोग्य जे आहे, अजूनपर्यंत मार्केटमध्ये आपल्या बॉडीचा कोणताही स्पेअर पार्ट नाही आहे. त्यामुळे जो काही आपल्याला बॉडीला पार्ट दिलेला आहे त्याची फार काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. सर मी जास्त काही बोलणार नाही, एवढंच मी म्हणेन फार अभिनंदन गावडे सरांचं की फार छान पद्धतीने त्यांनी एवढ्या लवकर याच्यामध्ये त्यांनी म्हणजे माझ्यापेक्षाही फार छान पद्धतीने त्यांनी लवकर स्पॉटलाइट घेतलं आणि त्यासाठी जास्तीत जास्त सर्वात श्रेय वाघमारे सर, तुम्ही गुरु माऊली, तुमच्यामुळे हे एक्साइटमेंट खरंच मिळालेलं आहे आणि दुसऱ्यांदा मिळालेलं आहे. कारण आम्हाला सुद्धा लाईफ मध्ये तुमचाच रिझल्ट बघून आम्ही एक्साइटेड मोटिवेट होऊन आम्ही स्वतः वेट लॉसचा कार्यक्रम फार छान पद्धतीने केला. खरंच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा वेलनेस परिवाराचे धन्यवाद आणि खास करून आमचे लीना मॅडम आणि शिरसाट सर आणि आमची पूर्णपणे मेंटरशिप जी आपल्याला वेलनेस कोच म्हणून गाईड करते त्याचे फार शतशः धन्यवाद धन्यवाद. इथे कर्म माझे जुळती एवढंच मी म्हणेन. यस माऊली, रामकृष्ण हरी. यस धन्यवाद. यस रेंज आलेली आहे सरांची बहुतेक. 1 मिनिट. गुड मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग. चला 4 मिनिट बाकी आहेत. आपल्याकडे फक्त 4 मिनिट बाकी आहेत. सगळ्यांनी रेडी व्हायचंय. यस गावडे सर. यस गुड